शेतकरी मित्रांनो, रामराम. मी ऊस या पिकाच्या इथं प्लॉटमध्ये इथं आलेलो आहे आणि एकंदरीत जर तुम्ही निरीक्षण केलं तर पूर्णपणे गवताचा जो काही खकाना आहे तर ते इथं झालेलं आहे. पूर्ण जे गवत आहे तर ते आपल्याला जळलेलं तिथं पाहायला मिळतंय. तर मित्रांनो, एकंदरीत ऊस पिकातील जो काही लवाळा असतो तर भरपूर सारे शेतकऱ्यांनी मला कमेंट केलं होतं की सर, लवाळ्यासाठी असं एखादं स्पेशल तणनाशक सांगा जेणेकरून ऊस पिकातील संपूर्ण गवत तिथं जळालेलं आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्यासोबत जे काही लवाळा आहे तर तो सुद्धा आपल्याला 100% जळालेलं पाहायला मिळेल. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक नवीन तणनाशक तिथं सांगण्याचा प्रयत्न करतोय. कोणत्याही कंपनीचं तणनाशक वापरा मित्रांनो, परंतु त्या तणनाशकामध्ये मेट्रिबिझिन आणि त्याच्यासोबतच हॅलोसल्फ्युरॉन मिथाइल हा टेक्निकल घटक असणं गरजेचं आहे. मित्रांनो, हा घटक असलेले एक टायझम या नावाचं एक नवीन तणनाशक आपल्याला कृषी दुकानामध्ये आलेलं पाहायला मिळत आहे. मित्रांनो, 450 ग्राम प्रति एकरासाठी आपल्याला टायझम या तणनाशकाचा वापर करायचा आहे आणि याच्यासोबतच आपल्याला 1 लिटर जे काही 2,4-D येतं, ज्याच्यामध्ये 2,4-D 58% एसीएल या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. टायझम 450 ग्राम आणि 1 लिटर कोणत्याही चांगल्या स्टँडर्ड कंपनीचं 2,4-D 200 लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी फवारणी करणं गरजेचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही कॉम्बिनेशन केलं तर निश्चितच आपल्या ऊस पिकातील जो काही लवाळा आहे आणि त्याच्यासोबतच इतर जे काही गवत असतात तर ते संपूर्ण गवत आपल्याला जळालेले पाहायला मिळतील. मित्रांनो, बऱ्यापैकी ऊसाची लागवड करून झाल्यानंतर 30 ते 40 दिवसाच्या आसपास आपल्याला या तणनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, कोणत्याही तणनाशकाचा ज्यावेळेस तुम्ही वापर करता तर जमिनीमध्ये आपल्याला प्रॉपर ओलावा असणं गरजेचं आहे. जर जमीन कोरडी असेल तर आपल्याला अशा टायमाला म्हणावं तेवढे रिझल्ट तिथं पाहायला मिळत नाही. मित्रांनो, अशा प्रकारे तणनाशकाचा वापर करा किंवा तुम्ही कोणत्या तणनाशकाचा वापर केला होता ज्यांनी लवाळा 100% जळाला होता, व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. तोपर्यंत रामराम.